मी माझ्या आईवडिलांची अत्यंत लाडावलेली मुलगी आहे. मी त्यांना नेहमीच दुखावले आहे. त्यांचे कधीही ऐकले नाही. माझ्या तोंडून फक्त एवढीच गोष्ट बाहेर पडली आहे जी त्यांना दुःखी करेल. त्यांच्या लाडाने माझे हाल केले आहेत. माझ्या नवऱ्याच्या अनुपस्थितीत मी त्यांच्या मित्राला फोन करायचे. आम्ही दोघे खूप वेळ बोलायचो. पण एके दिवशी माझा नवरा त्याच्या मित्राच्या उपस्थितीत घरी आला आणि मला पाहून हसायला लागला. तुला आश्चर्य का वाटत आहे? तुझा हा रागीट नवरा आज तुझ्या आयुष्यातून निघून जावा अशी तुझी इच्छा होती. तुझी ही इच्छा पूर्ण होईल, परंतु त्यापूर्वी एक रहस्य उलगडणे बाकी आहे. काही वेळाने तो पुढे आला आणि मला त्याचा चेहरा पाहून आश्चर्य वाटले, कारण त्याचा चेहरा तर माझे नाव देविका आहे. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते. या कारणास्तव त्यांनी माझे पालनपोषण खूप काळजी आणि प्रेमाने केले. माझ्यापेक्षा कमी दर्जाच्या लोकांमध्ये बसणे मला आवडत नव्हते. अगदी सुरुवातीपासूनच मी सुंदर व महागड्या वस्तू खरेदी करायचे. माझ्या आईवडिलांनी स्वतः गरिबीत आयुष्य घालवले आणि मला शिक्षण दिले, पण मी माझ्या कुटुंबात कधी आनंदी नव्हते. माझे वडील ऑटो चालवायचे आणि आई शिवणकाम करायची. आपल्या एकुलत्या एक मुलीला त्यांनी शहरातील एका महागड्या शाळेत शिकवण्यासाठी पाठवले. तिथल्या माझ्या वयाच्या मुलांचे पालक डॉक्टर होते, कोणी शिक्षक होते तर कोणी व्यापारी होते. मला माझ्या वडिलांविषयी ऑटो चालक असल्याचे सांगायला लाज वाटायची. या कारणास्तव मी माझ्या वडिलांना सांगितले होते की मला शाळेतून घेण्यासाठी येऊ नका, तर माझ्यासाठी स्कूल बसची व्यवस्था करा. माझ्या आईवडिलांचे मन किती दुखत असेल हे मला कळत नव्हते. माझ्या बोलण्याने मी त्यांना दुखावत असायचे. माझ्या आईने मला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला की तुझी फी खर्च भागवण्या इतकी आहे, पण शाळेची बस लावली तर तुझ्या वडिलांवरचा भार वाढेल. पण माझ्याकडे एकच गोष्ट होती, ती म्हणजे की जर तुम्ही लोक बस लावू शकत नाहीत तर मला शाळेत जाण्याची गरज नाही. शेवटी माझ्या वडिलांनी माझा हट्ट पाहून मला बस लावून दिली. मी रोज शाळेतून बसने घरी यायचे. पण माझ्या वडिलांच्या अस्वस्थ मनाला शांती मिळत नसायची, म्हणून ते 20 मिनिटे अगोदर बस स्टॉपवर उभे असायचे. मी एखाद्या सणाला नवीन कपडे घालत नसेल तर माझ्यासाठी महागडे कपडे खरेदी केली जायचे. त्यात मी 100 प्रकारचे दोष दाखवत असे. मला माझ्या श्रीमंत मित्रांसारखे कपडे घालायची आवड होती. मी श्रीमंत असल्याचे भासवत असे. मी माझ्या मैत्रिणींना सांगितले होते की माझे वडील व्यापारी असून आई शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. त्यांना या गोष्टीचा खूप आनंद व्हायचा आणि म्हणायच्या की तुझे आईवडील तुझी एवढी काळजी घेत आहेत. जसजशी मोठी होत गेले तसतशी माझ्या इच्छांच्या मर्यादाही वाढत गेल्या. पूर्वी हा विषय फक्त कपडे आणि खाण्यापुरत्या मर्यादित होत्या. आता मला एक महागडा फोन आणि एक सुंदर खोली हवी होती. माझी आई तर मला स्वयंपाकघरातही जाऊ देत नव्हती, कारण तिला तिच्या मुलीला दुखापत होऊ द्यायची नव्हती. मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना भेटणे आवश्यक मानत नव्हते. सर्वजण माझ्याशी प्रेमाने वागले तरीही त्यांच्याबद्दल माझ्या मनात एक विचित्र चिडचिड होती. जेव्हा ते माझ्यासमोर यायचे तेव्हा मी भुसभुशीत होऊन खोलीत शिरायचे. आमच्या घरात 2च खोल्या होत्या आणि माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी एक खोली ठेवली होती, जी मी महागड्या फर्निचरसह डिझाईन केली होती, ज्याचे कर्ज माझे वडील अजूनही फेडत होते. माझ्या आईने कधीही रागाच्या भरात मला असा टोमणा मारला तर मी रडायला लागायची आणि म्हणायची की जर तुम्ही लोक माझी इच्छा पूर्ण करू शकत नसाल तर माझी स्थिती सुधारावी म्हणून मला गरीब शाळेत शिकायला टाकायचे ना. तुम्ही लोकांनी मला श्रीमंत शाळेत पाठवून माझ्या इच्छांना प्रोत्साहन दिले आहे. मुलं जिथून येतात त्या वातावरणातून मी एका छोट्याशा गल्लीतल्या लाल विटांच्या घरात राहते हे सांगायला मला लाज वाटते. जिथे पाण्याचा थेंबही पडला तिथे खोल्यांमध्ये पाणी साचते. तुम्हाला काय हवे आहे जेणेकरून मी इतरांसमोर न्यूनगंडाचा बळी होऊ शकेन? आणि असं असलं तरी जर त्यांचे पालक इतके चांगले कमवू शकतात तर माझे वडील इतके का कमवू शकत नाहीत? माझी आई म्हणू लागायची, कष्टकरी माणसं महत्त्वाची आहेत. तू तुझ्या बाबांबद्दल खरे सांगितलेस आणि त्यांची ओळख लोकांसमोर केली तर त्यांना अभिमान वाटेल की तुझे वडील कठोर परिश्रम करून तुमची उदरनिर्वाह करत आहेत आणि इतक्या कमी उत्पन्नात तुला इतके चांगले पालनपोषण आणि चांगले शिक्षण देत आहेत. खूप कमी भाग्यवान लोक असतात ज्यांचे पालक आपल्या मुलांना एवढ्या चांगल्या शाळेत पाठवण्यासाठी आणि त्यांना चांगले भविष्य देण्यासाठी प्रयत्न करतात. तुला हे सर्व लपवण्याची गरज नाही. मला जर माझ्या मित्रमैत्रिणींच्या पार्ट्यांमध्ये जायचे असेल तर माझे पालक त्यांच्यासाठी महागड्या वस्तूंचीही व्यवस्था कशी करतील याचीही मला पर्वा नव्हती. त्यावर मला नेहमी नवीन कपडे घालावे लागायचे. माझ्या आईने जुने कपडे काढून माझ्यासमोर ठेवले तर मी जाण्यास नकार द्यायचे आणि उपोषण हे माझे नेहमीचे हत्यार होते.
माझे वडील कोमल मनाचे होते. ते माझ्यासाठी माझ्या आईशी भांडत असे. माझ्या आईने चुकूनही मला स्पर्श केला तर माझे वडील तिच्याशी बोलणे बंद करायचे. ती आपली एकुलती एक मुलगी आहे असे ते सांगायचे. तिची इच्छा आपण पूर्ण करणार नाही तर कोण करणार. म्हणूनच मला माझे वडील खूप आवडायचे. मी एक खूप लाडावलेली मुलगी होते असे म्हटण्यास वावगे ठरणार नाही. मी नात्याच्या प्रेमात नव्हते तर पैशांच्या प्रेमात होते. मी फक्त त्या माणसाला चांगले मानले जो मला जगात सुख देऊ शकेल. खरं तर मी माझ्यावरच प्रेम करत होते आणि माझ्याशिवाय कोणावरही नाही. मला माझ्या मैत्रिणींचाही एक फायदा होता. त्या महागडी वस्तू आणायच्या. जे विकत घेणे मला परवडत नसायचे ते मी त्यांना विकत घ्यायला सांगायचे. मी नेहमी त्यांना बाहेर कुठल्या तरी महागड्या हॉटेलमध्ये वाढदिवसाची पार्टी द्यायची. मी त्यांना बाहेरच्या महागड्या वस्तू खायला घालायची आणि माझे आईवडील त्यांना घरी 2 वेळचे जेवण खायला मिळायचे नाही. त्यांनाही भाकरी खायची इच्छा व्हायची. मला माझी स्थिती माझ्या मैत्रिणींना सांगायची नव्हती. घरच्या वातावरणात आपण मनमोकळेपणाने एन्जॉय करू शकणार नाही असे मी नेहमी म्हणायचे आणि माझ्या मैत्रिणीही ते मान्य करायच्या. जसजशी मी मोठी होत गेले माझी शाळा संपली. मी कॉलेजला जाण्याचा हट्ट करू लागली. एवढं महागडं कॉलेज माझ्या पालकांना परवडत नव्हतं. माझ्या आईने मला सांगितले की तुला कमी खर्चाच्या शाळेत पाठवू, तिथेही अभ्यास चांगला आहे. पण मी आग्रह धरला आणि म्हणाले की जर तुम्ही मला या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला नसाल तर तुम्ही लोक मी पुढील शिक्षण घेईल हा विचार सोडून द्या. माझे वडील 3 लाख कॉलेज फी एकाच वेळी जमा करू शकत नाहीत. ते कॉलेज श्रीमंतांचं होतं जिथे बाहेरच्या देशातील मुलंही शिकायची. तिथे शिकणारे प्रत्येक मूल हे एकतर व्यापारी किंवा मोठ्या सरकारी अधिकाऱ्याचे मूल होते. शेवटी माझ्या वडिलांनी ऑटो विकून माझी फी भरली. आता रोजचा खर्च कसा भागवायचा या विचाराने त्यांना रात्री झोप यायची नाही. पण मला खूप आनंद झाला की माझा प्रवेश झाला. माझ्या मैत्रिणीही माझे अभिनंदन करत होते की आता आपण सगळे एकाच कॉलेजला जाऊ. 3 लाख त्यांच्यासाठी काहीच नव्हते, होय, पण माझ्या वडिलांना खरी संकटे आली होती. गरीब असणं ही माझ्या वडिलांची चूक आहे असं मला सतत वाटत होतं. मला असे वाटले की माझे आईवडील श्रीमंत असते तर मला जास्त आवडलं असतं. मी देवाकडे तक्रार करायचे की त्यांनी माझा जन्म श्रीमंत कुटुंबात का नाही केला. जर माझा जन्म श्रीमंत कुटुंबात झाला असता तर मला खोटं बोलावं लागलं नसतं. माझी आई ती या निर्णयावर खुश नव्हती. तिला असे वाटले की तिचे भविष्य अंधारात जात आहे. ती म्हणाली, तू असाच हट्ट करत राहिलीस तर तू तुझ्या सासरच्या घरीही अशीच वागशील अशी भीती वाटते मला. तू काही काम करत नाहीस. तू आमच्या मवाळपणाचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे असे ती म्हणाली. माझे वडील आता नोकरीसाठी इकडे तिकडे फिरू लागले होते व उरलेले काम घरच्यांनी पूर्ण केले. ते म्हणाले, मुलीला इतक्या महागड्या कॉलेजमध्ये पाठवण्याची काय गरज होती. तुमच्या क्षमतेनुसार एखादं छोटं कॉलेज शोधून तुमच्या मुलीला तिथे प्रवेश मिळाला असता. अखेर 2 वर्ष अभ्यास करून तिला थोडं ना घरी बसवायचे आहे. पुढील अभ्यास पूर्ण करायचा आहे. आज तुम्ही लोकांनी रिक्षा विकली, उद्या दागिनेही विकाल. मी विचार करायचे की मी माझ्या आईवडिलांकडून पैसे घेत आहे आणि दुसऱ्यांकडून थोडी भीक मागत आहे. लोक त्यांच्या कृतीने बोलत नाहीत. त्यावेळी मी नेहमी स्वतःला बरोबर आणि समोरची व्यक्ती माझ्या नजरेत चुकीची मानत असे. मला माझ्या आईबद्दल फारसे प्रेमही नव्हते. तिचं सततचं व्यत्यय आणि मला समजवणे हे मला अजिबात आवडत नव्हते. माझ्या कामात व्यत्यय आणणारे लोक मला आवडत नव्हते. या जगात मी काहीही मागितलं तरी ते मला मिळावंच असं मला वाटायचं. माझ्या आत खूप गर्व होता. माझ्यापेक्षा कमी दर्जाच्या लोकांकडे मी तुच्छतेने बघायचे. त्यावेळी त्याची गरीब सावली माझ्यावर पडणार नाही म्हणून मी त्यांना टाळायचे. मला त्यावेळी अजिबात समजले नाही. मला माझ्यापेक्षा खालच्या दर्जाच्या लोकांमध्ये बसणे आवडत नव्हते. आत्तापर्यंत मी कधी विचारही केला नव्हता की मी एखाद्या गोष्टीचा विचार करते आहे आणि ते मला मिळणार नाही. हे जग माझ्या सांगण्यावरच चालते असे मला वाटायचे. जोपर्यंत माझे आई वडील हयात आहेत तोपर्यंत मी चैनीचे जीवन जगत आहे. मी आधीच खूप सुंदर होते आणि मला एका श्रीमंत मुलाची अपेक्षा होती. मला वाटले की माझे आयुष्य सेट होईल. मला दुसरं काहीही नको होतं. मग कदाचित मी माझ्या आईवडिलांना भेटणेही सोडून देईल. कारण जे माझ्या दर्जाच्या बरोबरीचे नाहीत ते माझ्या आलिशान बंगल्यात आले तर माझ्या बंगल्याची प्रतिष्ठा खराब होईल. मी गरीब लोकांना माझ्या बंगल्यावर येऊ देणार नाही. जरी ते माझे आईवडील असतील तरीही. एकदा माझ्या मैत्रिणींना परदेशात जाण्याचा प्लॅन केला होता. त्या दरवर्षी परदेशात जायच्या. मी प्रत्येक वेळी काहीतरी बहाणा करायचे पण त्यावेळी त्यांनी खूप आग्रह केला. आता माझ्याकडे निमित्त उरले नव्हते. मी नेहमी खोटं बोलायचे की माझ्या पालकांनी आधीच बाहेरची टूर बुक केली आहे आणि त्यांची सहल माझ्याशिवाय अपूर्ण आहे म्हणून मी माझ्या पालकांसोबतच जाईन. खरे सत्य हे होते की मी कधी शहराबाहेरही गेली नव्हती. त्या म्हणू लागल्या, तुझ्या आईवडिलांचा हट्ट असेल तर आपण यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करू. आम्ही स्वतः जाऊन तुझ्या पालकांशी बोलू. याचा मला धक्का बसला.
मी त्यांना 10 वर्षापासून ओळखत होते आणि हे रहस्य मी माझ्या मैत्रिणींपासून 10 वर्ष लपवून ठेवले होते की मी एका गरीब घरातील मुलगी आहे. त्यांना वाटले की मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे आणि मी खूप श्रीमंत कुटुंबातील आहे. आता त्यांना माझे सत्य कळेल की काय अशी भीती मला वाटू लागली. मी त्यांना काय उत्तर देऊ आणि हे लोक माझ्याबद्दल काय विचार करतील. सर्वत्र माझी बदनामी करण्यात माझ्या मैत्रिणी कुठलीही कसर सोडणार नाहीत असा विचार करून मी त्यांना कोणत्याही प्रकारचे हे सत्य कळू देणार नाही असे ठरवले. मी माझ्या मैत्रिणींना सांगितले की मी स्वतः माझ्या पालकांशी बोलेन आणि यावेळी मी त्यांना कसे तरी तयार करीन. माझ्या मैत्रिणींना खूप आनंद झाला. त्या म्हणाल्या, तू आमच्या ग्रुपची जान आहेस. तू आमच्याबरोबर आलीस तर खूप मजा येईल. त्या सर्वांचा मलेशियाला जाण्याचा बेत होता. मी त्यांना खुश केले, पण आतून मी खूप बेचैन झाले होते. घरी जाऊन बोलण्याचा विचार केला. आईचे दागिने मला बाहेर पाठवायला नक्कीच योग्य होते. आता विचार केला तर लक्षात येईल की मी त्यावेळी किती दगड हृदयाची मुलगी होते. त्यांच्यासाठी दागिने किती महत्त्वाचे आहेत हे माहीत असूनही मी माझ्या आईचे दागिने विकून बाहेर जाण्याचे स्वप्न पाहत होते. माझ्यासाठी हे महत्त्वाचे आहे. मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना सांगितले की कसे तरी पैसे गोळा करा आणि मला बाहेर पाठवण्याची व्यवस्था करा. प्रथम आईला आश्चर्य वाटले आणि नंतर तिने स्पष्टपणे नकार दिला. ती म्हणाली की जेव्हा पहिल्यांदा तू तुझ्या अपेक्षेपेक्षा जास्त इच्छा व्यक्त केलीस तेव्हा आम्ही तुझा लगाम खेचायला हवा होता. तुझ्या मैत्रिणींसमोर तुझा खोटा गर्व दाखवता यावा म्हणून आम्ही दोघांनी रस्त्यावर यावे असे तुला वाटते का? कल्पना कर की उद्या त्यांना तुझे वास्तव कळले की त्यांची मैत्रिणी इतकी कमकुवत आहे. तू गरीब आहेस म्हणून तुला सोडून जातील. यावेळी माझे वडीलही गप्प राहिले कारण त्यांच्याही हातात काहीच नव्हते. माझ्या आईने माझ्या वडिलांनाही विशेष सांगितले होते की यावेळी तुम्ही तिचे काहीही ऐकणार नाहीत. मला समजत नव्हते की यावेळी माझ्या मैत्रिणींना कसा नकार द्यावा. माझ्या आत एक विचित्र आग लागली होती. घरात माझी चिडखोड वागणूक चालू होती. मी पालकांची थेट बोलत नव्हती. आईने मला हाक मारली तर तिच्याशी बोलायला प्रतिसाद देत नव्हती. मी माझ्या मैत्रिणींना खोटे बोलले की माझी आई खूप आजारी आहे आणि तिच्यावर उपचार करण्यासाठी आम्ही दुसऱ्या देशात जात आहोत. यावर त्यांनी माझी आई लवकर बरी व्हावी असे आशीर्वाद दिले. मी माझ्या आईबद्दल खोटे बोलत आहे याची मला थोडीही लाज वाटली नाही. मला वाटले की हा योग्य मार्ग आहे आणि अशा प्रकारे मी त्यांच्यापासून मुक्त होऊ शकेन. बाहेर न गेल्याची मला खंत तर होतीच. कॉलेजचे 2 वर्ष पूर्ण झाले होते आणि याच काळात माझ्या आईचे दागिनेही विकले गेले होते कारण कॉलेजची फी भरावी लागणार होती. हे राहिलेले शेवटचे घर होते. स्वातंत्र्याच्या वेळी ते माझ्या आजोबांच्या नावावर होते आणि नंतर ते माझ्या आईच्या नावावर आले. जेव्हा मी कॉलेज पूर्ण केले तेव्हा माझ्या पालकांकडे विद्यापीठात पुढील शिक्षण घेण्यासाठी 1 रुपयाही शिल्लक राहिला नव्हता. माझे वडील दिवसभर कष्ट करून माझा खर्च भागवत होते. ऑटोही विकला गेला होता. त्यांचा व्यवसाय आता राहिला नाही म्हणून त्यांनी 2 वेळची नोकरी सुरू केली आणि ते मजुरीवर ट्रक ड्रायव्हर झाले. माझी आई म्हणाली की आम्ही तुला पुढे शिक्षण देऊ शकत नाही. पण माझ्या वडिलांना इच्छा असूनही काही करता आले नाही. मी रडायला लागले आणि म्हणाले की जर तुम्ही माझे पुढील शिक्षण पूर्ण करू शकत नसाल तर तुम्ही मला शिक्षण का दिले? मी अशिक्षित राहिले असते तर ते बरे झाले असते. एके दिवशी कॉलेजमधून घरी येत असताना माझ्या वडिलांनी मला चालत येताना पाहिले आणि ट्रक थांबवून मला आत बसण्यास सांगितले. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता. जेव्हा माझ्या मैत्रिणींनी स्वतःच्या डोळ्यांनी हे दृश्य पाहिले तेव्हा त्यांनाही कमी आश्चर्य वाटले नाही की मी एका गाडीच्या ऐवजी ट्रकने जात होते. म्हणून त्या माझ्या मागे आल्या आणि जेव्हा त्यांनी मला एका अरुंद रस्त्यावरून जुन्या घराकडे जाताना पाहिले तेव्हा वास्तव उघडपणे समोर आले. आता अचानक माझ्या समोर येऊन उभ्या राहिल्या. मला खूप आश्चर्य वाटले. तेव्हा त्या म्हणू लागल्या की तुझे आई वडील व्यवसाय करतात. तू आम्हाला कधी सांगितले नाहीस की तुझे वडील ट्रक चालवतात. तेव्हा त्यांनी टाळ्या वाजवल्या आणि हसायला लागल्या. लाजिरवाणापणामुळे मी काहीच बोलू शकले नाही. आईने सांगायला सुरुवात केली होती की मी हे पहिल्यापासूनच सांगत होते की आज ना उद्या तुझ्या मैत्रिणींना कळेल आणि जेव्हा मैत्री तुटेल तेव्हा तुला त्रास होईल. पण मला ते मान्य नव्हते. त्या मुलींनी माझी चेष्टा केली आणि निघून गेल्या. त्यावेळी मला त्यांची चेष्टा ऐकताना खूप वाईट वाटत होते. आई वडील गरीब असल्याचे वाईट वाटलं. माझ्या मैत्रिणींना संपूर्ण सत्य समजले होते आणि मी यासाठी माझ्या पालकांना दोषी ठरवले होते. मी ट्रक ड्रायव्हरची मुलगी आहे हे माझ्या मैत्रिणींना संपूर्ण कॉलेजमध्ये प्रसिद्ध केले होते आणि असंही म्हटलं जात होतं की मी गलिच्छ गटार असलेल्या घरात राहते. त्या मला जिथेही पाहायच्या तिथे माझी चेष्टा करायच्या. आता कॉलेजला जावंसं वाटत नव्हतं. मी माझ्या घरच्यांना सांगितले की तुम्हा सर्वांना हेच हवे आहे. आता मी माझ्या आईवडिलांशी खूप गैरवर्तन करायचे. मी त्यांच्यासमोर उत्तरं देत असे. त्यांनी मला काही खायला किंवा प्यायला दिले तर मी ते खाली फेकून देत होते. माझी आई तर माझ्यावर खूप नाराज होती. तिने मला प्रत्येक प्रकारे परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. प्रेम, आपुलकी, टोमणे या सर्व पद्धती मी स्वीकारल्या होत्या. पण मी जीव सोडला होता. मी आता कॉलेजला जाणे बंद केले होते. 2 वर्षांची फी आधीच गमावली होती आणि मला कोणताही पश्चाताप नव्हता.
मी त्या लोकांचा सामना कसा करू शकते? माझ्या आईवडिलांनी शेवटी माझ्यासमोर हात जोडले आणि त्यांनी मला कॉलेजला जाण्यास भाग पाडले. माझी आई म्हणाली की ती स्वतःच्या इच्छेची मालक आहे. ती कोणाचेही ऐकत नाही. घरची कामं कशी करायची हेच कळत नव्हतं. मला सतत वाटायचे की याआधीही माझ्या कुटुंबियांनी माझा फारसा विचार केला नाही. आमच्या शेजारी एक अतिशय कुटीत मुलगी होती. आता कॉलेज सोडण्याचा निर्णय घेऊन मी त्यांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला होता. त्यांचे माझ्याबद्दलचे मत बदलले जाऊ शकत नव्हते आणि ती माझ्याबद्दल काय विचार करते याने मला अजिबात फरक पडला नव्हता. मला माझ्या आईवडिलांचा खूप राग आला. मला समजले की मी फेसबुकवर मुलांशी बोलू लागले तर मला श्रीमंत मुलगा मिळेल आणि माझ्या घरच्यांना हे कळले तरी मला त्याची पर्वा नव्हती. मुलं फेसबुकवर माझ्या सौंदर्याच्या कथा वाचत असत. मी फक्त त्यांच्यासोबत वेळ घालवत होते. माझे खरे लक्ष एका श्रीमंत मुलाला फूस लावणे हे होते. कॉलेज सोडल्यापासून मला इतकं दुःख झालं नाही. मी माझ्याच विश्वात राहणारी मुलगी होते. माझा सर्वस्व उल्लेख झाला पाहिजे. समाजातील लोकांमध्ये माझा सन्मान झाला पाहिजे. माझी आई म्हातारी झाली होती पण तरीही ती घरची सगळी कामं एकटीच करायची तर मी दिवसभर आराम करायचे. मी कधीही उठून तिच्या कामात मदत केली नाही. माझी आई घरची कामे करताना थकून जायची पण मला तिची दया कधीच आली नाही. अनेक वेळा तिनेही मला काही काम कर असे सांगितले पण मी तिच्याकडे दुर्लक्ष केले. मी दिवसभर फोनवर असायचे. 6 महिने झाले होते. माझे वडील कामावरून थकून रात्री घरी परतायचे तेव्हा मला त्यांच्याजवळ बसून दिवसभराची तब्येत विचारायलाही वेळ नव्हता. ते दोघेही माझ्यावर लक्ष ठेवून होते आणि मी कुठे बिझी आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. एके दिवशी मी आंघोळीला गेले असताना माझ्या फोनवर फोन येऊ लागला. एखादा महत्त्वाचा कॉल असावा असे वाटून आईने चुकून उचलला. पलीकडून एक मुलगा मला विचित्र नावाने हाक मारत होता. त्या दिवशी घरच्यांना कळलं की मी दिवसभर खोलीत काय करते. माझ्या आईवडिलांना खूप राग आला. आई म्हणाली आता तुझं लग्न लवकर करावं लागेल. माझी चूक मान्य करण्याऐवजी मी आधीच उद्धटपणे म्हणाले की आता मला एका श्रीमंत मुलाची गरज आहे. मला ड्रायव्हरशी लग्न करायचं नाही. जर तुम्हाला माझ्यासाठी श्रीमंत मुलगा सापडला नाही तर कृपया मला गरीब घरात टाकण्याची चूक करू नका. या प्रकरणावर माझ्या आईने आयुष्यात पहिल्यांदाच माझ्यावर हात उचलला पण मला त्याचा अजिबात पश्चाताप झाला नाही. मी माझ्या शब्दावर ठाम राहिले. माझे पालक माझ्यासाठी नाते शोधू लागले. माझ्या वाट्याला कोणतेही नाते आले तरी मी ते नाकारले असते. मला गरीब कुटुंबात लग्न करायचे नव्हते. एके दिवशी माझ्या आईवडिलांनी सांगितले की आम्हाला तुझ्यासाठी तुला हवा तसा मुलगा सापडला आहे म्हणून तू स्वतःला तयार कर. मी त्या मुलाला पाहिले नव्हते पण ते माझ्याशी खोटं बोलणार नाहीत असा माझ्या आईवडिलांवर विश्वास होता. नक्कीच त्यांना मुलगा सापडला असेल आणि नातेही निश्चित केले असेल. बरं 2 आठवड्यानंतरच माझं लग्न ठरलं. माझ्यावर नाराज असूनही माझ्या आईवडिलांनी माझ्या लग्नात कोणतीही कसर सोडली नाही. शेवटी तो दिवस आला जेव्हा मला माझ्या आईवडिलांचे अंगण सोडून मला दुसऱ्यांच्या घरी जावे लागले. मी माझ्या पतीला पाहिले नव्हते किंवा मला त्यांना भेटायची इच्छाही नव्हती. आजूबाजूचे लोक माझी चेष्टा करत होते. ते म्हणाले की तुला स्वतःचा अभिमान होता की तुला एक देखणा मुलगा मिळेल पण तुझ्या नवऱ्याला पाहून तुला एका अंधाऱ्या रात्रीची आठवण येईल. त्यांचे बोलणे ऐकून माझे मन भयभीत झाले. मी माझ्या पालकांकडे द्वेषाने पाहिले जे रडण्याचे नाटक करत होते. जेव्हा माझी आई मला मिठी मारायला लागली तेव्हा मी तिला थांबवले आणि म्हणाले की आता तुला मला मिठी मारण्याचा अधिकार नाही कारण लग्नाच्या नावाखाली तू माझे वाईट केलेस. आई म्हणाली की आजही तुला तुझी चूक कळली नाही. याचे मला वाईट वाटते. ज्या दिवशी तुला तुझी चूक कळेल तेव्हा समोरची व्यक्ती तुला योग्य वाटेल. तुला हव्या त्या गोष्टी पाहून मुलगा पाहूनच नातं पक्क झालं आणि आज तू तुझ्याच कुटुंबाचा भाग होशील. स्वतःचं घर बनवण्याचा प्रयत्न कर. मी तिच्या बोलण्याचा प्रतिसाद न देता तोंड फिरवून खाली बसले. काही वेळाने वधूला मंडपात आणण्याची हाक आली. जेव्हा मी मंडपात गेले आणि माझ्या वराला पाहिले तेव्हा माझे मन दुखले कारण माझा वर कोळशासारखा काळा होता आणि मला त्याला पुन्हा भेटण्याची इच्छा नव्हती. माझ्या आयुष्याच्या जोडीदारासाठी मी किती स्वप्ने पाहिली होती. त्यावेळी मला जाणवले की मी आयुष्यभर फसवणुकीच्या नात्यात बांधले गेले आहे. मला माहीत होते की मला जे हवे असते ते मी मिळवतेच. माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी हा मुलगा शोधला होता. लोक माझी किती चेष्टा करत असतील अशा नवऱ्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. पण माझ्या नवऱ्याच्या घरी गेल्यावर मला जाणवलं की माझा नवरा खूप श्रीमंत माणूस आहे. माझ्या सासरी नोकरांची फौज होती. मोठा सुंदर बंगला होता. माझ्या सासरच्या घरी कोणीच नव्हते. विनीत सांगू लागला की माझे आई वडील परदेशात राहतात आणि मी या बंगल्यात एकटाच राहतो. पण आता मला त्यांची संपत्ती अजिबात आवडत नव्हती. जेव्हा तो माझ्याशी बोलायचा तेव्हा त्याच्या काळ्या चेहऱ्याने माझ्याकडे बघायचा. मी त्याच्यापासून तोंड फिरवायचे आणि त्याने सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीला मी प्रतिसाद द्यायचे नाही. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी माझा चेहरा उघड करण्याचा सोहळा झाला. त्यांचे अनेक मित्र त्यांना भेटायला आले होते. मला त्यांचा एक मित्र खूप आवडला. त्यांना पाहताच माझ्या नशिबी फक्त त्यांचीच साथ असावी असे वाटले. माझी आई समारंभाला आली होती
आणि मला समजावून सांगत होते की तुझ्या वडिलांना तुझ्यामुळे खूप दुःख झाले आहे, त्यांना आणखी वेदना देऊ नकोस, तुझे दुःख तू सहन करू शकत नाही असे होऊ नये. मी माझ्या आईचे शब्द एका कानाने ऐकले आणि दुसऱ्या कानाने ते बाहेर काढले. माझा पती जेव्हा केव्हा माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा तेव्हा मी त्यांना झटकून निघून जाई. मी रात्री उशिरा खोलीत परतायचे आणि सकाळी लवकर खोली बाहेर निघून जायचे, जेणेकरून मला माझ्या कुरूप नवऱ्याला सामोरे जावे लागू नये. श्रीमंतीबरोबरच तो दिसायलाही चांगला असता तर मी पास झाले असते. त्याच्या मित्राने मला त्याचा फोन नंबर दिला. कदाचित त्यालाही मी त्याच्याशी बोलावं असं वाटत असेल. एके दिवशी मी त्याला फोन करून माझ्याबद्दल सांगितले आणि तो माझ्या सौंदर्याचे कौतुक करू लागला. तो म्हणाला की मी विनीतपेक्षा श्रीमंत आहे. विनीतशी लग्न करताना तू काय विचार केला होतास? तू सुंदर दिसतेस. त्याच्या या शब्दांनी मला खूप आनंद दिला. मलाही माझ्या नवऱ्याला सोडून या देखण्या मुलाशी लग्न करायचं होतं. मी म्हणाले की माझ्या आईवडिलांनी मला लग्न करायला भाग पाडले, नाहीतर मी तुमच्यासारख्याच एखाद्या मुलाशी लग्न केले असते. हळूहळू आमची बोलणी वाढू लागली. आम्ही दोघे दिवसभर बोलत राहायचो. विनीत निघताच मी त्याच्या मित्राला फोन करायचे आणि मग दिवसभर आमचा संवाद सुरूच असायचा. आता मी विनीतच्या गैरहजेरीत त्याच्या मित्राला फोन करायचे. फोन करण्याआधी मी नोकरांना अगोदर सुट्टी देत असे आणि मगच फोन करत असे, जेणेकरून विनीतला कळू नये मी त्याच्या मित्राशी मैत्री केली होती. तेव्हापासून मी माझ्या पतीसोबत आणखीन वाईट वागू लागले होते. माझ्या गैरवर्तनाला कंटाळून कधीतरी तो एखादं पाऊल उचलेल की त्याच्या तुरुंगातून माझी सुटका होईल असं मला वाटत होतं. जर त्याने मला चुकून एक गोष्ट सांगितली तर मी त्याला 10 गोष्टी सांगायचे. आता मला महागडे ब्रँडेड कपडे मिळायचे, चांगले जेवण मिळायचे, नोकरांची गर्दी असायची, पण या माणसाचा मी जीवनसाथी म्हणून अजिबात स्वीकारत नाही. मला त्याच्या जवळ राहता यावे नाही म्हणून मी माझ्या नवऱ्याच्या मित्राला लवकरात लवकर काही व्यवस्था करा म्हणून सांगू लागले. मग आपण दोघेही वेगळे राहू. मी माझ्या पतीला घटस्फोट देईन. असेच दिवस जात होते. विनीतने मला अनेक वेळा सांगितले की मी तुला तुझ्या आईला भेटायला घेऊन जाईल, पण मी आईवडिलांना भेटायला गेले तर घरी येण्यास वेळ लागणार नाही असे म्हणत मी नेहमी नकार दिला. एके दिवशी माझ्या सांगण्यावरून विनीतचा मित्र माझ्या घरी आला. मी नेहमीप्रमाणे त्याला सांगू लागले की तू विचारशील तर मी माझ्या नवऱ्याला घटस्फोट देईन. तो नेहमी म्हणायचा की मी तुला लवकरात लवकर इथून दूर नेईन, जरा धीर धर. मग तो म्हणाला, मला समजत नाही की त्याच्यासारखा काळा माणूस इतका भाग्यवान कसा झाला. लंगूरच्या पैलूत हूर आहे. मीही त्याच्या विनोदावर हसले आणि माझा नवरा घरात आल्यावर माझा श्वास सुटला. आम्हा दोघांना बसलेलं पाहून तो चिडला नाही, तर मित्राकडे बघून हसायला लागला. हात मारून तो म्हणाला, यार तू या मुलीला चांगलाच फसवला आहेस. मी आश्चर्याने त्या दोघांचे बोलणे ऐकू लागले. झालं असं की माझ्या प्रियकराचं वागणं अचानक बदललं. माझा नवरा म्हणू लागला, तू स्वतःला खूप हुशार समजतेस आणि तुला वाटतं की तू मला फसवत आहेस. हे लक्षात घे की माझ्याच घराच्या 4 भिंतीत राहून तू माझा विश्वासघात करू शकत नाहीस. मी त्याच्या मित्राकडे पाहिलं, जो माझ्याकडे चिडवत हसत होता. मला त्याच क्षणी त्याचा खेळ समजला होता. त्या बदमाशाचा माझ्या पतीशी संबंध होता आणि ते दोघेही माझी चेष्टा करण्याचा प्रयत्न करत होते. मी रागावले आणि ओरडू लागले. मी म्हणाले की मी तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत होते याची मला खंत आहे. अर्थात मला ती फसवणूक मिळाली नाही. मला तुझ्याबद्दल काही गोष्टी आधीच माहीत असत्या तर तुझ्या दिसण्यावर विचार करून तुझ्यासारख्या मुलाशी लग्न केले नसते. माझ्यासारख्या सुंदर मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याची काय गरज होती. यावर दोघेही वेड्यासारखे हसायला लागले. माझ्या नवऱ्याच्या मित्राने सांगितले की याला एकदा बघितले तर तू वेडी होशील आणि तुला या विश्वासघाताचा पश्चाताप होऊ लागेल. माझे पती उठून वॉशरूममध्ये गेले आणि काही वेळाने परत आले. त्यानंतर जेव्हा मी त्यांना पाहिले मला आश्चर्य वाटले. त्यांच्या चेहऱ्यावरचा काळोख नाहीसा झाला होता आणि त्यांचा खरा रंग बाहेर आला होता. त्यांचे व्यक्तिमत्व पाहून मी थक्क झाले. मी माझ्या पतीशी विश्वासू का नाही याचा मला पश्चाताप झाला. मी म्हणाले, तुम्ही माझ्या आईवडिलांना फसवले आहे. तुम्ही काळे नव्हते तर हे नाटक करण्याची काय गरज होती. ते हसायला लागले. ते म्हणाले की तुझ्यासारख्याशी नाटक करणं खूप गरजेचं आहे. तू ती मुलगी आहेस जी कधीच आईवडिलांना सुख देऊ शकत नाही. मला पालक नाही. मी तुला खोटे बोलले की माझे पालक परदेशात राहतात. मी एका नातेवाईकाशी बोललो होतो आणि तिला माझा फोटो दिला होता ज्यात माझा रंग गडद होता. प्रत्येक वेळी माझ्या गडद रंगामुळे माझे नाते नाकारले गेले. मी माझ्या खऱ्या रंगात सर्वांसमोर असतो तर माझ्या आजूबाजूला मुलींची गर्दी झाली असती. सर्वांना माझ्याशी लग्न करायचं होतं, पण मला माहीत होतं की त्या सगळ्यांना पैशांचं वेड आहे. तुझ्या आईवडिलांनी मला भेटायला सांगितले म्हणून तुझ्या घरी येण्याऐवजी मी त्यांना माझ्या घरी बोलावले. तुझ्या आईवडिलांच्या प्रेमाने मी प्रभावित झालो. मी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. पण तुला पाहून वाईट वाटते. इतर सर्वांप्रमाणे तू सुद्धा ऐहिक संपत्तीच्या मागे धावणारी मुलगी आहेस आणि तू माझी फसवणूक करत आहेस असे तुला कसे वाटते.
हा माझा मित्र नसून माझ्या ऑफिसमध्ये काम करणारा एक छोटासा कार्यकर्ता आहे, ज्याला मी काही पैसे देऊन ते काम करून घेतले. माझ्या डोक्यावर आभाळ कोसळत होतं. माझ्या पतीने सांगितले की मी यापुढे तुझ्यासारख्या स्त्रीला माझ्या घरात ठेवू शकत नाही, म्हणून मी तुला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. मला वाईट वाटते की तुझे पालक तुला त्यांच्या घरी परत घेऊन जातील, तुला बसवून भाकरी खायला देतील. मी म्हणाले की माझे आईवडील हे दुःख सहन करू शकत नाही, ते मरतील. तुझी इच्छा असेल तर तू मला इथे मोलकरीण म्हणून ठेवू शकतोस. मी त्यांच्याकडे न बघण्याची हिंमतही केली नाही. मी बसून रडू लागले. आता मला माझी सर्व पापे आठवू लागली. माझ्या लहानपणी मी माझ्या आईवडिलांना माझ्या सर्व इच्छा पूर्ण करून घ्यायचे. माझ्या आईवडिलांची त्यांची ओळख करून देतानाही मला लाज वाटायची. यावेळी माझ्या आईवडिलांच्या मनात काय चालले असेल? मी ठरवले होते की घरी जाण्याऐवजी मी आत्महत्या करेन. मी माझ्या नवऱ्याची माफी मागितली. मागणी करू लागली की अर्थातच तू मला घटस्फोट द्यावा. तू बरोबर आहेस की मी तुझ्याबरोबर राहण्यास लायक नाही. मी माझ्या आयुष्यात खूप चूक केली आहे. विनीतने माझे काहीही ऐकले नाही आणि तो त्याच्या खोलीत गेला. मी रात्रभर हॉलमध्ये बाहेर सोफ्यावर बसून रडत राहिले. दुसऱ्या दिवशी 10 वाजता विनीत रूमच्या बाहेर आला. तेव्हा मला बघून त्याने विचारले की तू खोलीत का झोपली नाहीस? मला खूप आश्चर्य वाटले. मी म्हणाले, तू म्हणालास की मी तुला घटस्फोट देईन. मला काही दिवस इथे राहू द्या, नाहीतर माझे आई वडील मरतील. त्यावर माझे पती म्हणाले की आपण 1 महिना एकत्र आहोत. तू कधी माझ्याबरोबर प्रेमाने रात्र घालवली नाहीस. इतक्या महिन्यात तू फक्त 3-4 वेळा माझ्याजवळ आलीस. जरी तू मला फसवत होतीस आणि त्या मुलाच्या प्रेमात पडली होतीस, पण हेही खरे आहे, तू त्या मुलाबरोबर कधीही रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला नाहीस. सध्या तू फक्त आणि फक्त माझी आहेस. कारण ज्याच्यावर तू माझा मित्र समजून प्रेम करत होतीस, त्याने तुला जवळ करण्याचा खूप प्रयत्न केला. त्यालाही तुझ्याशी संबंध ठेवायचे होते, कारण हा देखील आमच्या योजनेचा एक भाग होता. तू तुझी मर्यादा ओलांडली नाहीस आणि त्याला तुझ्या जवळ येऊ दिले नाहीस. तो मला म्हणायचा, सर, तुमची बायको तुमची फसवणूक करत असली तरी ती खूप चरित्रवान मुलगी आहे. ती मला स्वतःला हातही लावू देत नाही. हे लक्षात घेऊन मी हा निर्णय घेतला आहे की इतक्या चुका केल्यावर शेवटी तुला तुझी चूक कळली, मग मी तुला माफ करायला हवं. पण यावेळी तू मला फसवण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला माझ्या घरातून हाकलून देईल. खरं तर मी तुला जिवंत सोडणार नाही. मी माझ्या नवऱ्याकडे आश्चर्याने बघितले की कोणी इतकं दयाळू असू शकतं का, की त्याने मला इतक्या सहजपणे माफ केले. मी खूप आनंदी होते. आता मी माझ्या नवऱ्याचे प्रत्येक काम स्वतः हाताने करू लागले. आम्ही एकदा माझ्या आईवडिलांना भेटायला गेलो होतो. माझ्या बदलल्यामुळे माझे पालक खूप खुश झाले होते. मी माझ्या पालकांची माफी मागितली. माझ्या आईवडिलांनीही मला खऱ्या मनाने माफ केले. आईवडील इतके हळवे मनाचे लोक असतात की ते मुलांची प्रत्येक चूक माफ करतात. खरा विजय तेव्हा झाला जेव्हा पतीनेही मला माफ केले होते. आता मी माझ्या पतीवर खरे प्रेम करू लागले आहे. मी त्यांचे म्हणणे पाळते आणि बदल्यात माझे पती मला समान प्रेम आणि आदर देतात. माझ्या पतीने मला भूतकाळाबद्दल कधीही टोमणे मारले नाहीत. त्याचे मन खूप चांगले आहे आणि त्याने माझी खूप काळजी घेतली. देवाने मला चंद्रासारखा मुलगाही दिला आणि आता मी माझ्या देवाचे आभार मानते आहे, मला असा अद्भुत प्रेमळ नवरा दिल्याबद्दल. कधीकधी मुलं आपल्या आईवडिलांच्या किंवा आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींचा विचार न करता स्वार्थीपणाने वागतात. स्वतःसोबतच आपल्यावर प्रेम करणाऱ्यांचा आदर करा, त्यांनाही प्रेम द्या.